नमस्कार, मराठवाडा फूड चॅनल मी सर्वांचं स्वागत करते. आज मस्त लगे आपण नाश्ता बनवणार आहोत. त्यासाठी ते 1 वाटी पोहे घेतलेले आहेत बघा, बघू शकता. त्याला छान स्वच्छ असं निवडून घेतलेले आहे. आता याला धुवून घेते आणि यामध्ये एवढं पाणी ठेवलेलं आहे बघा, बघू शकते. आता यामध्येच आपण त्या वाटीने 1 वाटी म्हणजे सपाट वाटी रवा घेतलेला आहे, बरोबरला बरोबर बघू शकता. जास्त घेतलं तर काही हरकत नाही आहे, रवा जास्तही ठेवला तरी काही हरकत नाही, छान होतील आपले. आता यामध्ये मी थोडंसं दही टाकलेलं आहे. तुम्ही दही नसेल तर ताक असेल तर पण टाकू शकता मैत्रिणींनो. हे पहा, एकजीव करून ठेवलेलं आहे इथं, बघू शकता मस्त लगे. आता हे आपल्याला 10 मिनटासाठी ठेवून टाकायचं आहे, बघू शकता. छान असं पाणी आटलेलं होतं, बघू शकता तुम्ही. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बेटर काढून घेणार आहे, बघू शकता मैत्रिणींनो. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे, मस्त असा छान नाश्ता करतोय. हे पहा, पीठ छान रेडी झालेलं आहे. आपले डोसे नाही तर धिरडे जे म्हणा वाटलं ते म्हणू शकता तुम्ही. असं मिक्स पोह्यापासून आणि रव्यापासून केलेला आहे आपण नाश्ता, बघू शकता. इथं साहित्य घेतलेलं आहे मी. कांदा कट करून घेतला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कट करून. चॉपर असेल तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता मैत्रिणी, छान बारीक होईल. आणखीन व्हेजिटेबल काही असेल, शिमला मिरची वगैरे दुसरं काही भाज्या तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता त्यामध्ये. आता माझ्याकडे एवढं होतं म्हणून मी एवढंच यूज केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. कमी जास्त घेऊ शकता भाज्या, तसं काही नाही, आपल्या आवडीनुसार आहे मैत्रिणींनो. हे पहा, झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकून घेते आपल्या बेटरमध्ये, बघू शकता. हे पहा, बेटरमध्ये टाकून घेतलेलं आहे, एकजीव केलेलं आहे. हे पहा, आणि नमक टाकलेलं आहे चवीनुसार. आपल्याला चटणीची तयारी करायची आहे, त्यासाठी मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बघा. फक्त हिरवं मिरची नाही टाकणार आपण, मिरच्या नाही टाकणार यामध्ये, लाल टाकणार आहोत. हे पहा, इथे बेटर पण तयार झालेलं आहे, बघू शकता. हे पहा, विनो टाकलेला आहे यामध्ये आपण. आता यामध्ये आपल्याला एक 2-3 चम्मच मैत्रिणींनो बेसन टाकायचं आहे. बेसन टाकल्यानं काय होईल तुम्हाला सांगते मी, कारण चव जास्त वाढते आणि खूप चविष्ट लागतात. त्यासाठी आपण खमंगपणा येतो आपल्या डोश्याला, खमंगपणा येतो, त्यासाठी आपण त्यामध्ये टाकलेलं आहे बेसन. आताही माझ्याकडं पोळीचा तवा होता, त्यावरच मी बेटर टाकलेलं आहे, बघू शकता. गॅस चालू केलेला आहे आणि तसंच असं गोलगोल फिरून घेते मी पोळीच्या साहाय्याने, बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो. हे पहा, असं छान झालेलं आहे. माझ्याकडे डोश्याचा तवा नाही आहे ना, त्यासाठी मी पोळीच्याच तव्यावर करते. तरी पण उठतात छान, बघूया आपण आज उठतात की नाही त्याच्यावरती. हे पहा, गाजर असेल तर गाजर पण टाकू शकता यामध्ये, बीट टाकू शकता, शिमला मिरची टाकू शकता पिठामध्ये. मस्त असा पौष्टिक नाश्ता होतो मैत्रिणींनो. तेच ते पोहे आणि उपमा खाऊन कंटाळ येतो ना, त्यासाठी मी थोडंसं बदल केलेला आहे. हे पहा, छान उठलेलं आहे, छान उठलेला आहे आणि सुरेख रंग आलेला आहे सोनेरी कलरचा, बघू शकता. मस्त खमंग झालेला आहे आपला नाश्ता. हे पहा, असं सर्व काही मी करून घेते, आलटीपलटी मारून घेते. हे पहा, बघू शकता. मुलं तर इतके आवडीनं खातील ना, सांगूच नाही. खूप छान टेस्टी नाश्ता झाला होता मैत्रिणींनो. नक्कीच सांगते, एक वेळेस करून बघा. आणि आवर्जून त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचंच आहे. 1-2 चमच टाका, 3 चमच टाका, काय होत नाही आहे, बघू शकता. हे झालेलं आहे. हे पहा, मस्त लगे. आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी फिरून आणली होती मी, शेंगदाणे आणि सर्व काही. आता यामध्ये मी तडका मारून घेते मैत्रिणींनो, ते तुम्हाला दाखवू शकले नाही, बघू शकता तुम्ही. तडका पण मारलेला आहे. हे पहा, रेडी झालेली आहे चटणी. कारण माझ्या इथं जास्त घट्ट नाही खात म्हणून मी थोडीशी पातळ बनायची ठेवलेली आहे. हे पहा, किती सुंदर दिसते कढी पण म्हणू शकते, चटणी पण म्हणू शकते. असा नाश्ता रेडी झालेला आहे. सर्व काही असंच करून घेते बघा मैत्रिणींनो. हे पहा, तर ताटात वाढून घेते. असे आपल्या इथं आजी आजोबा असतील तर ते पण खाऊ शकतात. ते इतका मुलायम असा मस्त नाश्ता झाला आहे, असं गरमागरम खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा मैत्रिणींनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे पहा, किती छान अशी मुलायम झालेला आहे, बघू शकता तुम्ही नाश्ता. हे पहा मैत्रिणींनो, नक्कीच एक वेळेस करून बघा रेसिपी आवडल्यास तुम्हाला. धन्यवाद. ओम नमः शिवाय सर्वांना.